काल मी मनीषा बिडवे नावाच्या एका स्त्रीबद्दल बोलले. 3 ते 4 दिवसापूर्वी मला जी माहिती मिळाली होती, जी मी आधी नवनीत कावत यांना दिली होती आणि त्यानंतर काल सकाळी मी SP धाराशिवचे जे आहेत संजय जाधव यांच्याशी बोलले. त्यांच्याकडनं अमुक जी माहिती मिळाली की पोलिसांनी FIR करून ते दोन्ही आरोपी जे होते, ज्याच्यात एक त्यांचा ड्रायव्हर देखील होता, अशा दोन्ही आरोपींना त्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली होती. आता काही वेळापूर्वी मला कळतंय की त्या दोन्ही आरोपींना अटक झाली आहे. आता मनीषा बिडवे या कळंब, अंबेजोगाई, रत्नागिरी, आडस अशा अनेक ठिकाणी वेगवेगळ्या नावाने काम करायच्या आणि त्यांची जी नावं होती तशी 7 प्रकरणं आत्तापर्यंत माझ्यापर्यंत आली आहेत. अशा 7 लोकांना त्याच गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि त्याची सगळी माहिती आता माझ्यापर्यंत आली आहे. आणि हे सगळं प्रकरण त्याच्यात मसाजोगचे जे ग्रामस्थ आहेत ते ग्रामस्थ देखील आज कळंबला जाऊन त्यांच्यावरची सगळी चौकशी नीट योग्य पद्धतीने करावी अशी विनंती कळंबच्या अधिकाऱ्यांना देखील करणार आहेत. कारण आत्ताच्या घटनेला संतोष देशमुखांना ह्याच महिलेमार्फत अडकवण्याचा प्रयत्न होणार होता अशी जी माहिती होती ती आता कन्फर्म केली आहे. धनंजय देशमुखांनी देखील कन्फर्म केली आहे आणि एक गोपनीय साक्षीदार यांनी ती माहिती जी दिली होती ती देखील कन्फर्म झाली आहे की ह्या त्याच महिला होत्या असं या सगळ्यांचं म्हणणं आहे. तर आताच्या घटनेला विनंती आहे तिथल्या पोलिसांना की कुठल्याही दबावाला बळी न पडता त्यांनी याच्यावर व्यवस्थित चौकशी करावी. याच्यात धनंजय मुंडेंचा काय रोल होता या महिलेबद्दलचा आणि त्यांनी एका खासदारांच्या एका व्यक्तीला कसा त्रास दिला याची माहिती देखील आज संध्याकाळपर्यंत पूर्णपणे माझ्याकडे येईल आणि ती आल्यानंतर अतिशय धक्कादायक अशी ती माहिती आहे ती देखील मी वेगळी आपल्या माध्यमांपुढे नक्कीच ठेवेन. मात्र ताई अशी एक माहिती मिळते की ह्याच महिलेची जेव्हा हत्या करण्यात आली तेव्हा प्रकरणातील जे आरोपी आहेत तो चक्क 2 दिवस त्याच मृतदेहासोबत झोपला. त्यानंतर जो दुसरा आरोपी आहे त्याला त्याने तो मृतदेह दाखवला देखील. मला ही जी आता भयानक माहिती जी मिळते जी माध्यमांकडूनच येते ती ऐकून अतिशय म्हणजे किती विकृती आहे या सगळ्या लोकांमध्ये आणि ही खरंच बाहेर आली पाहिजे. म्हणजे याच्या पुढे तरी हे सगळं संपलं पाहिजे. म्हणजे काल मी हा विषय मुद्दाम का लावून धरला कारण अशा ज्या महिला यांचा वापर केला जातोय लोकांना अडकवण्यामध्ये हे सगळं थांबायला हवं. आणि असे जर प्रकार झाले असतील की तो एक आरोपी त्या प्रेताबरोबर 2 दिवस त्यांनी काढले असतील तर याच्यापेक्षा जास्त विकृत असं काय असू शकेल. माझं तर डोकं सुन्न होतं हे सगळं ऐकून आणि खूपच डिस्टर्ब व्हायला होतंय. आणि कोणाचे तो याचा आमदार सुरेश धस यांनी आज सकाळपासून सगळ्या माध्यमांवर जी बातमी चालली होती त्याच्याबद्दल देखील मला असं स्पष्टपणे वाटतं की आमदार सुरेश धस हे पहिले 2 महिने संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढतायत अशी जी आपली अपेक्षा होती आणि जे आपल्याला दिसत होतं त्याच्यामुळे त्यांचं जे इमेज होतं ते महाराष्ट्रात बऱ्यापैकी चांगलं झालं होतं. पण त्यानंतर जेव्हा बावनकुळे बोलले आणि धनंजय मुंडे यांना ते एकदा नाही 2दा भेटले याचा जो गौप्यस्फोट त्यांनी केला त्यानंतर या इमेजला तडा गेला आणि त्यानंतर त्यांचा जो कार्यकर्ता सतीश भोसले होता त्याच्या अनेक व्हिडिओज नंतर त्यांच्या इमेजला पुन्हा एकदा तडा गेला. त्यामुळे कुठेतरी लोकांची सहानुभूती मिळावी म्हणून हे त्यांनी केलेला हा खटाटोप आहे असं मला दिसतंय. मला त्याच्यात कुठेही तथ्य वाटत नाही. तथ्य असेल तर त्यांनी नक्कीच पुढे आणावं. पण हरणाचं मांस माझ्यापर्यंत आलं म्हणून बिश्नोई गँगच्या लोकांना बोलवलं आणि ते माझ्या याचा कट करत होते मला मारण्याचा हे मला कुठेतरी कथाकल्पित वाटतंय. मला असं वाटतं की आता धनंजय या सगळ्या प्रकरणानंतर सुरेश धस हे
मोठ्या प्रमाणात हिंदी पिक्चर बघत असावे, तर त्याचे डायलॉग्स ते नेहमीच वापरतात. पण आता हे सगळं बंद करावं अशीच मी विनंती त्यांना नक्कीच करेन. सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि मुंबईतून नाही, ह्या खुनाचा कट शिजत होता. मुंबईत हे सगळे विमानांनी येणार होते वगैरे वगैरे वगैरे. हे सगळंच्या सगळं मला सहानुभूती गोळा करण्यासाठी केलेला एक तथाकथित असा एक प्रकार हा दिसतोय. त्याच्यात दुसरं तथ्य काहीच नाही असं माझं स्पष्ट मत आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.